पुन्हा एकदा मी इथे तुमचं सांगितलं साहेबांना सांगितलं मला डिस्टर्ब करत जाऊ नका. ते साहेबांना सांगितलं तुम्ही स्वागत करा त्यांचं पहिल्यांदा लोढे साहेब. मला हे असं नाही पटलं. मीच करतो या इकडे बघा इकडे फोटो घ्यायला. हॅलो तुमचं नाव गार्डन बनणार आहे. गार्डनला ते नाव आहे. उद्यापासून चालू. आपण साहेबाच्या पाठीमागे राहून त्यांचा छोटासा सत्कार करू आणि साहेबाचे पुन्हा विचार व्यक्त होतील. तेव्हा मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. एक मिनिट. मीरा स्वयंसे नगरसेविका मीरा भाईंदर महानगरपालिका स्थायी समिती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुजारीजी राय साहेब नगरसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाक्रांतीवीर राजे साहेबांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साहेब आपले पुढे विचार व्यक्त होत आहेत. साहेबांनी या समाजासाठी भरभरून वेळ दिलेला आहे. अनेक प्रयत्न करून त्यांचे आता विचार व्यक्त होत आहेत. तेव्हा सर्वांना मी विनंती करतो ज्यांना सेल्फी घ्यायचं त्यांनी सेल्फी घ्या आणि निवेदन काय द्यायचं असेल ते निवेदन. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय लहूजी. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या चौकाचं नामकरण करणं म्हणजे फार एक मोठा मुद्दा होता. कारण ह्या चौकाचं नामकरण पूर्वी जनार्दन देवरी नावाचे जे आमदार साहेब होते त्यांच्या नावाचा झाला होता. परंतु योगायोगानं आपल्या यामधून फ्लायओव्हर गेला आणि हा चौक 2 भागांमध्ये विभागला गेला. फाउंटन हॉटेलच्या समोर जी पार्टी होती ती माजी आमदार कैलासवासी आदरणीय जनार्दन देवरी साहेबांची होती. मी महापालिकेला स्पष्टपणे सांगितलं की जो जुना नामकरण झालेला आहे त्या नामकरणाला बिलकुल कुठेही धक्का न लावता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव ह्याच परिसरातल्या एका चौकाला देण्यासंदर्भातली भूमिका आमच्या घोडबंदर गावातील काही आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे, कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यानुसार पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर ही मोक्याची जागा जी आहे आणि माझ्या आमदार निधीतून खर्च करून आपण या ठिकाणी लगेच उद्यापासून कामाला आता सुरुवात करू. ह्या राज्यासाठी नव्हे तर ह्या देशासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं फार मोठं योगदान. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी गर्जना करून 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 समाजामध्ये समाज बांधवांना एकत्र आणलं आणि अतिशय ही क्रांतीची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेली आणि त्यामुळे ह्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचं विशेष महत्त्व या मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आहे. आमचे मित्र दिवंगत नेते बाबासाहेब गोपले हे सुद्धा आपल्या समाजासाठी अतिशय चांगलं काम करत होते. बिचारा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता म्हणून गोपले साहेबांचं नाव लौकिक होतं. हे नामकरणाचा एक विषय संपलेला आहे. परंतु दुसरं माझं एक स्वप्न आणि तुमची मागणी आहे की घोडबंदर गावामध्ये एखाद्या सभागृहाला बाबासाहेब गोपले यांचं नाव आपल्याला चांगली कामं करणारी मंडळी
समाजाला एकत्र आणणारी मंडळी, समाजासाठी काहीतरी योगदान देणाऱ्या मंडळीचं नाव अजरामर झालं पाहिजे हा मताचा मी. आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. बिलकुल तुम्ही किती प्रयत्न केला, म्हणजे प्रताप सरनाईक आता झालं 6 महिने झाले, 8 महिने झाले, 9 महिने झाले तरी आज उद्या करतात. परंतु पाठपुरावा करून काम करण्याची तुमची जी जिद्द आणि तळमळ आहे त्यामुळे मी याला प्राधान्य दिलं आणि हे नामांकन खरोखर जिद्दीने तुम्ही कामाला लागला. त्यामुळे हा एक विषय आता संपलेला आहे. आपल्याला लगेच काम आता आचारसंहितेमध्ये, लोकसभेची आचारसंहिता 2-3 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल. आपण लगेच आचारसंहिता संपल्या याचं उद्घाटन करू. परंतु दुसरं मोठं जे काम आहे ते घोडबंदर रोडलाच आमचे ठाण्याचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. घोडबंदर रोडला एक आपण 25 कोटी रुपयाचं ग्रंथालय बनवतोय कासारवडीला, आणि त्या ग्रंथालयाच्या नामकरणासाठी सुद्धा राज्य शासनाकडनं मी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. आणि त्या 5 मजली ग्रंथालयाचं नाव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय. कासारवडीला राम मंदिर तलावाच्या बाजूला एक ग्रंथालय बनतंय आणि त्या ग्रंथालयाचं नामकरण मी अण्णाभाऊंच्या नावाने केलेलं आणि अधिकृतरित्या राज्य शासनाने अण्णाभाऊ साठे ग्रंथालयासाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्यामुळे जर समाज बांधव एकत्र येत असतील आणि एकत्र येऊन जर ते मागणी करत असतील, त्या दिवंगत नेत्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राला चळवळीतून इथपर्यंत आणलं आणि आपल्या समाज बांधवांना एक प्रकारची दिशा दाखवली, अशा नेत्यासाठी, अशा व्यक्तीसाठी जर प्रताप सरनाईकचं थोडंफार योगदान असेल तर ते चुकीचं नाही मला असं वाटतं. मी तुमच्या सगळ्या समाज, आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसले, अनेक कार्यक्रम आज होते, सकाळपासून इकडे यायला उशीर झाला त्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो ताई. कारण महिला, आमची पुरुष मंडळी ठीक आहे, पण बिचारा महिला मंडळी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्या, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आमचे अशोक काळे पाठपुरावा करत होते, आमचे त्याचबरोबर परशुराम आहे, आमचे ठाण्याचे सगळे लोक आहेत, राजू भोईर आहेत, आमचे शेलेकर साहेब आहेत, सगळे लोक या ठिकाणी आले, कमलेश भोईर आहेत, आमचे विक्रम प्रतापजी आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी आले, नीला सोलजी आहेत, विजय रायजी आहेत. बघा किती नावं घेतली तरी पण बिचारे खाली थांबलेत, असे सज्जन नगरसेवक या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये प्रताप सरनाईक तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिले. ह्या 2 गोष्टी झाल्या आणि काय करायचं असेल मला सांगा. अरे एक काम बाकी आहे, ते पोलीस स्टेशनच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं फक्त नाव दिसतं, पण अजूनपर्यंत त्याचा अधिकृत कार्यक्रम झालेला असं दिसतो. आपण तेही करून टाकू. उद्घाटन झालं अण्णाभाऊ साठे चौकाचं, त्याबद्दल काय सांगता? या आजच्या सोहळा जो अण्णाभाऊ साठे चौकाचा जो उद्घाटन सोहळा होता, त्याच्यासाठी वीर लहुजी प्रतिष्ठान घोडबंदर व भारतीय बहुजन आघाडी यांच्या सर्व कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने माननीय प्रताप सरनाईक साहेब, आमदार मीरा भाईंदर यांच्या पाठपुरावा करून कमीत कमी बरेच वर्ष पाठपुरावा झाल्याच्या नंतर आज या समाजाला आमच्या मागण्या त्यांनी काही 5 मागण्या मान्य केल्या. त्याच्यातून जो फाउंटन येथील चौकाला अण्णाभाऊ साठे हे नामकरण करून पुतळा उभा करण्याचं आश्वासन दिलेलं आणि त्याचं आज जागेचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. त्याच्यासाठी मीरा भाईंदरची सर्व मान्यवर उपस्थित होती, समाज बांधव उपस्थित होता आणि या प्रोग्राम ज्यांनी आयोजन केलेलं सर्व ते हे नवतरुण मित्रमंडळ, आपलं वीर लहुजी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते इथे आहेत. त्यांच्या वतीनं हा प्रोग्राम झालेला आहे आणि समाजाला एक चांगल्या पद्धतीचं चांगली जागा मिळालेली आहे आणि ते प्रताप सरनाईक साहेब यांनी आमची मागणी मान्य करून आमचं मान ठेवलेलं आहे. गेल्या 30 वर्षापासून फाउंटन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची व चौकाची जी मागणी आमचे वरिष्ठ लोक जे करत होते
त्याचा पाठपुरावा आम्ही वीर लवची प्रतिष्ठानमार्फत आम्ही गेल्या काही वर्षापासून आम्ही सतत मान्य कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मागे आम्ही लागलो आणि ती मागणी आज झाली आणि चौकाचं उद्घाटन आज भूमिपूजनाचं उद्घाटन आज झालेलं आहे. त्याबद्दल मी समाज बांधवांचं व आमच्या वरिष्ठ जे कार्यकर्ते होते जसं लवची वस्त्र साळवेचं जे मंडळ होतं त्याचं अखिल भारतीय मातंग संघ होतं, त्याच्यानंतर जे लवची संस्था होते घोडबंदर येथील आपले मातंग समाज जो मोठा आहे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्याच आम्ही पाठपुरावा करून आज ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा आभार मानतो.